तुम्हाला सेम काय प्रोजेक्ट नाही आमचं माझं त्याचं काय सेम काहीच नाही वेगळा नाही, फक्त त्याचा सब्जेक्ट वेगळा आहे. तर त्यानं काय कशावर केला, मौर्य साम्राज्य प्रशासन. बघा त्यानं काय केला प्रोजेक्ट बघून घेऊ शकतो त्यानं आता किती पेजचा केला आहे तुम्हाला दाखवतो. सगळं त्यानं केला मौर्य साम्राज्याचं सगळा विस्तार केला आहे. हे आपल्या इंडियाचा नकाशा पूर्ण इंडियाचा नकाशा आहे सगळं दाखवतो तुम्हाला. मित्रांची साखर थांबलो आता बघू आता किती वेळ लागतोय, किती वेळ लागतोय काय माहिती. आता डिपार्टमेंट तर आता उघडलं नाही अजून. हो का हे गेट उघडलं, आता गेट पे नव्हतं उघड मागाशी, आता हे गेट उघडलं आता डिपार्टमेंटला कुलप लावून टाकले. आता किती वेळ जाते काय माहिती. आता तर 10 वाजले अजून तर आम्ही इथे येऊन थांबतच झाली 9ला. हॅलो भावांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सर्व? तर भावांनो आज आहे एक्झाम प्रोजेक्टची. काल तुम्ही बघितलं असेल आपण प्रोजेक्ट बनवला आणि काल इंदापूरत आलो आपण हिंदी DIT40 मध्ये सर्व तुम्हाला डिटेल शेअर केली. प्रोजेक्ट गेलो इंदापूरमध्ये बस स्टँड मध्ये टाकला होता, संगम कॉलेज इथं टाकला होता प्रोजेक्ट. आपण स्वतः तयार केला होता भावांनो. छत्रपती शिवाजी महाराजावरून आपण प्रोजेक्ट तयार केला होता. सगळं फॉन्ट बिट सगळं ओके आलेत भावांनो. तुम्हाला का प्रोजेक्टचं जर पूर्ण डिटेल जर बघायची असले तर आपण सगळं पूर्ण दाखवले भावांनो. काल प्रोजेक्टवरच आपला ब्लॉग झालाय. तुम्हाला मी स्टार्टिंग ते पासून एंड पर्यंत तुम्हाला प्रोजेक्ट दाखवला भावांनो. ओपन करून दाखवला कसा केलाय ती सर्व तुम्हाला डिटेल शेअर केली भावांनो. हो का भावांनो, मी ब्लॉगिंग एक तुम्हाला शेअर करण्याचा करतो भावांनो. मी माझं डिटेल सगळी शेअर करत असतो. मी कोणाला लपवून ठेवत नाही तुमच्यापासून, कोणचीच मी गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवत नाही भावांनो. हो का, माणसं दुसऱ्याचं कंटेंट उचलून आपले स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकतात भावांनो आणि व्ह्यूज आणतात. पण मी तसं तर करत नाही ना. मी जसं असं रिॲलिटी शेअर करतो, कॉमेडी असो, सगळं असो, काय असं महेश संघ असो, काय कोण असो, माझ्या फॅमिलीत असो, सिरियसपणा असो, सॅडनेसपणा असो, काय बी असो, तुम्हाला डिटेल सगळं का शेअर करत असतो भावांनो. कारण का आपल्याला पैशासाठी आपण युट्यूब चालू केलं नाही भावांनो, हे एवढं एक ध्यानात असू द्या. हो का, काल तुम्हाला बघितलं असलं आपण प्रोजेक्ट घेतला. प्रोजेक्ट सगळं पेमेंट सोडून तुम्हाला बस स्टँडच्या हॉटेलमध्ये जाऊन तिथून तुम्हाला प्रोजेक्ट सगळा त्याच्यावर ब्लॉग केला, ब्लॉगिंग ही केली भावांनो. का गेल्या बारीपेक्षा भावांनो ह्या यंदाचा प्रोजेक्ट आपला भारी झालाय. मग गेल्या बारीचा आपला प्रोजेक्ट जे केला होता ना भावांनो, ते कंटेंटमध्ये बी सांगितलं भावांनो की आपण प्रोजेक्ट बनवताना थोडी चुका केल्या होत्या, कॉपी पेस्ट केलं होतं. मी तुम्हाला काय म्हणतो, मी जसं असेल तसं रिॲलिटी शेअर करतो भावांनो. मी काय कुणाचं कंटेंट उचलून टाकत नाही ना, काय नाही काय. मी जी चुका केल्या त्या माझ्या शिक्षणात असो, माझ्या लाईफस्टाईलमध्ये असो, तुम्हाला शेअर केलं त्या. मी काय हो का पास होण्यासाठी मी काय कॉपी पेस्ट केली होती. प्रोजेक्ट कसा असतो ती माहीत नव्हतं. काय उलट पांगडं काय बी करून टाकलं होतं. फॉन्ट मोठा झाला होता. सरांनी बाजी चांगली घालवली होती बी, असं ना काय. पण त्यातनं शिक भेटली भावांनो. प्रोजेक्ट कसा करायचा असतो काय नाही. गेल्या वर्षी आम्ही फर्स्टमध्ये, यंदा चांगला प्रोजेक्ट केला भावांनो. माहिती बी ती चांगली पुस्तकातनं घेतली, इंटरनेटवर थोडी माहिती घेतली. असं तसा विषय नाही, इंटरनेटचा थोडा वापर करावा बी लागतो. सगळं माहिती घेतली, सगळं पुस्तकं बी घेतली होती, लायब्ररीतनं थोडीफार पुस्तक घेतली होती, त्यातनं थोडी माहिती घेतली आणि यंदाचा प्रोजेक्ट चांगला केला भावांनो. असं काय विषय कॉपी पेस्ट नाहीच. गेल्यापर्यंत फॉन्ट बी मोठं झालं होतं 22चा. आता काय लॅपटॉप मी वापरतो म्हणून मला लॅपटॉपचं तुम्हाला एक सांगतो, 22चा फॉन्ट लावायचा असतो तर कुठं 22चा, कधी 32चा, कधी 30चा असा फॉन्ट झाला होता भावांनो. अक्षर बोट बारीक मोठं झाली होती, पॉईंट खालीवर झालं होतं, सगळं चुका झाल्या होत्या भावांनो. पण तसल्यात मी सरांनी आपले प्रोजेक्ट सबमिट करून घेतला. पण मी सगळं जसं असेल तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो भावांनो. तर भेटूया भावांनो आता माझ्या डायरेक्ट कॉलेजमध्ये. आज कोणचं सर येतं काय माहिती. एक्सटर्नलला तर आपले काळे तर सर आहेतच, पण एक्सटर्नलला तसं कोणतं सर येतात ते माहीत नाही भावांनो. आता का जर शीर्ष सर जर आलं तर आता काय होतं ती माहीत नाही. प्रोजेक्ट सबमिट होईल, पण आता का कसं बोलते तर काय टिकटच्या चेकिंग असते सरांची, आपली शीर्ष सरांची चेकिंग कशी करते ते तुम्हाला सगळं शेअर करतो मी. ब्लॉग आता कॉलेजवर गेलो की वर्गापर्यंत जाताना ब्लॉग स्टार्ट करतो. तुम्हाला तिथं नितीनचा प्रोजेक्ट काल बनवायला टाकला होता आपण, तिथं काल नितीनचा बी टाकलाय. आता गेल्या इंदापुरात नेत्याने मी भेटेल आपल्याला, त्याचा फोन बी येते, पण आपण आता फोन उचलला ना ब्लॉग चालू असल्यामुळं. तुम्हाला मी डायरेक्ट रिअलिटी शेअर करतो भावणार, कोणाचं काय आम्ही काही नाही टाकत. तर भावांनो डायरेक्ट आता भेटू इंदापुरात. प्रोजेक्ट हा सगळे घेतले ह्यात आता त्या उलगडून दाखवला होता, तुम्हाला दाखवतो वर काढून. प्रोजेक्ट काय विषय नाही हो का. प्रोजेक्ट का सगळं घेतलाय, प्रोजेक्ट घेऊन चाललोय आता इंदापुरात प्रोजेक्ट घेऊन डायरेक्ट आता उद्या आज प्रोजेक्टची एक्झाम आहे. वायवा ही सगळं तुम्हाला वायवाचं तुम्हाला सांगितलं असेल. वायवा म्हणजे काय करावं लागतं, समोर जाऊन प्रेझेंटेशन द्यावं लागतं. प्रोजेक्ट तुम्ही कशाबद्दल बनवला, तुम्हाला त्यातनं अनुभव काढला, तुमचा हा सब्जेक्ट का निवडला बा, सर क्वेश्चन विचारते, आपण थोडंफार बोलायचं असतं भावांनो.
त्यामुळे भावना जाऊया न उशीर करता इंदापुरात गेला तुम्हाला सगळं डिटेल शेअर करतो. स्टार्टिंग ते एंड पर्यंत तुम्हाला भावना मी डिटेल शेअर करत असतो. तर भेटूया भावना इंदापूरमध्ये. तर भावना आपण आलोय आता कॉलेजमध्ये. काय सर काही अजून आलं नाही. आता अर्धा तास पाऊण तास झाला आम्ही बसलोय तिथं. आता हे आमचे मित्र आमचा नितीन भाऊ इथं आम्ही बसलोय. आता काय नितीन भाऊ हे आमचं दोघं बसलोय. आणि सर तर काय आलं नाही. तर वाट बघून थांबलो. किती वाजले नाही त्या? किती वाजले तर 10 वाजले. तर बघा की 9 वाजता आम्ही तर टच झालो. 9ची एक्झाम आहे पण अजून 10 वाजता वाजले तरी सर काय आलं नाही. तर तुम्हाला आपल्या नितीन भाऊचा प्रोजेक्ट दाखवतो कसा केलाय. हो का नितीन भाऊचा प्रोजेक्ट केला हो का हातात माझ्या. तर तुम्हाला काय करतो बॅक कॅमेरा लावून नितीन भाऊचा कसा प्रोजेक्ट किंवा ह्या नितीन भाऊच्या हातात गिम्बल देऊन तुम्हाला प्रोजेक्ट सर्व काय डिटेल दाखवतो. नितीन भाऊचा कोणता प्रोजेक्ट आहे सांगतो तुम्हाला. मौर्य साम्राज्य प्रशासन नितीन भाऊनं प्रोजेक्ट केलेला आहे. तर तुम्हाला सर्व काय डिटेल दाखवतो नितीन भाऊची. मॅच दिलाय काल बाबा हे ना तर घरनंच निसते औषध दाखवत निसतो. मी सध्या आनंद केलाय सगळा प्रोजेक्ट बाइंडिंगला हे सगळंच की मॅच केलंय. तर काय करतो तुम्हाला दाखवतो भाऊनं सगळं कॅमेरा लावून बॅक. तर भाऊनं लावला आपण बॅक कॅमेरा. तर हा काही प्रोजेक्ट आहे नितीन भाऊचा आपल्या क्लासमेट नितीन भाऊचा आपल्या प्रोजेक्ट बघू शकता आपण. आता काय करू नितीन खाली कर प्रोजेक्ट आता दाखवतो. आता मला सेम काय प्रोजेक्ट नाही आमचं माझं त्याचं काय सेम काहीच नाही वेगळा नाही फक्त त्याचा सब्जेक्ट वेगळा आहे. तर त्यानं काय कशावर केला मौर्य साम्राज्य प्रशासन बघा त्यानं काय केला प्रोजेक्ट बघून घेऊ शकतो. त्यानं आता किती पेजचा केला आहे तुम्हाला दाखवतो. सगळं त्यानं केलं मौर्य साम्राज्याचं सगळं विस्तार केला आहे. हे आपल्या इंडियाचा नकाशा आहे पूर्ण इंडियाचा नकाशा आहे सगळं दाखवतो तुम्हाला. अजून आता काय सगळं खोलवर का दाखवत नाही तुम्हाला फक्त दाखवतो. आता काल जसं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रोजेक्ट दाखवला ना तसं हे काय नावत नाही दावत फक्त संदर्भ ग्रंथसूची आणि किती पेजचा आहे बघू. आता फक्त तुम्हाला किती पेजचा आहे ते दाखवण्यासाठी ओपन केला प्रोजेक्ट कसा दाखवणार बघा. 66 पेजचा प्रोजेक्ट केला बघा. 66 पेजचा प्रोजेक्ट केला. हां बाबा हे सगळा प्रोजेक्ट केला आहे. आता बघून घेऊ शकता ही सगळा प्रोजेक्ट केला आहे नितीन भाऊनं सगळा प्रोजेक्ट केला आहे. नितीन भाऊ तुम्ही मौर्य साम्राज्याबद्दल प्रोजेक्ट कसं काय घेतलं तुम्हाला वाटलं सांग थोडं द्या आता माझ्या हातात घेऊन सांगा हां सांगा इतर प्रोजेक्ट तुमचा सांग ना तिथं भाऊ लास्ट आहे काय कसं येतं कसा मित्र येतो जर माझा नाही भाऊ माझा नाही हा हे कोणाचा तुझंच आहे चालूच आहे. मग नितीन भाऊ सर केव्हा येते काय आता किती वाजले टाइम किती झाला दावरू 2 मिनिट मला आता हो तुमच्या गटात दाखवतो आता किती टाइम झाला 10 वाजून 4 मिनिटं बघून घेऊ शकता. अजून सर काय सर यायचा काय टाइम होईना. आता टायमिंग किती जाते काय माहिती. आता आपल्या बघा शाखे ठेवले ते मैत्रिणीची शाखे आता थांबलो. आता बघू आता किती वेळ लागते किती वेळ लागते आता काय माहिती. आता डिपार्टमेंट तर आता उघडले उघडलं नाही अजून हो का हे गेट उघडलं आता गेट पे नव्हतं उघड मग अशी आता हे गेट उघडले आताशी डिपार्टमेंटला कुलप लावून टाकले ते. आता किती वेळ जाते काय माहिती. आताशी तर 10 वाजले अजून तर आम्ही इथे येऊन थांबतच झालो 9लाच आणि तर सरांचा येण्याचा पत्ता नाही. तर बघू आता भावना आता काय सर आल्या तर मला आता जर लावणं झालं तर लावतो नाहीतर डायरेक्ट आपलं एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला सर येतील कोणी एक्सटर्नल येते ते बघू. आणि नाहीतर तुम्हाला डायरेक्ट आता कसं प्रोजेक्टचं आमची बेइज्जती होती का काय होती ती काय माहीत नाही. आता सर जर आले तर काय कसा अनुभव तुम्हाला शेअर करतो. तर भेटूया भावना डायरेक्ट आता एक्झाम नंतर जाता आता प्रोजेक्टची एक्झाम होईल चालू आता सर आले की कारण सर आल्यावर ब्लॉग चालू करणं चुकीचं आहे. त्यामुळे डायरेक्ट वर्गात घेऊन वाही करून तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. नंतर जाताना तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. मी काय म्हणतो भावना मी स्टार्टिंग ते एंडपर्यंत दाखवतो. मी घरचे असो कुठलं बी असो भावना मी स्टार्टिंग ते एंडपर्यंत दाखवत असतो. तर भेटूया डायरेक्ट भावना एक्झाम नंतर. आता काय कसं आहे एक्झाममध्ये चालू केलंच माझं गिम्बल बी गायब पण ही मोबाईल बी गायब होईल. तेच कसं नाही काय व्हायचं पण उगं ते चुकीचं वाटतं. शीर्ष सरांना आवडत नाही जास्त करून आपल्या मग काळे सराला आवडत नाही असं व्हिडिओ काढलेलं आहे. आपण त्यांची मुलाखत बी घेतली नाही भावना आपल्या इंग्लिश सरांची घेतली काळे सरांना आवडत नाही. मी घेणार होतो पण आवडत नाही त्यांना. त्यामुळे कसं असेल तसं तुम्हाला डायरेक्ट भेटूया आता एक्झाम नंतर भावना झाला बरं का. अकर शेवट प्रोजेक्ट सबमिशन झाला आता निघालोय बाहेर बघा. आता काही आपल्या मित्राचं काय झालं होतं तुम्हाला एक रिअलिटी खर सांगतो तुम्हाला काय झालं होतं. ह्या बी आपल्या भावानं सेमच घेतला होता विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सेमच दोघांनी घेतला होता. मला काय वाटायचं आता काय नाही बाहेर काढते आता वाटायचं आता काय होतंय पण नाही भावानं झालं
पण शिरसाट सर काय आलं नसते. आपण मग धरणं कालच्या धरणाची म्हणत होतो शिरसाट सर येणार पण शिरसाट सर काय आले नाही ते. त्यामुळं आता आपलं थोडं बचावलो आपण. नाहीतर दोघांचं प्रोजेक्ट जर एक होतं ना भावानं, नाहीतर प्रोजेक्ट सबमिशन झालंच नसतं. कारण का की शिरसाट सरांनी सांगितलं असं होतं की दोन्ही प्रोजेक्ट कुठल्याच पोरांनी एक प्रोजेक्ट घेऊन हवं. एक तर कोणतं तर वेगळा घ्या आणि कोणतं तर हे करा एकाव करा. झालं भावानं विचारलं, माहिती विचारली, छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं. मी जरा थोडं बाहेरचं सांगितलं, त्यामुळे थोडं माझ्या वेगळाच झाल्याबद्दल मी थोडं जास्त माझा वेळ घेतला. काय झालं सबमिशन सगळं झालं आणि भावाचं ह्याचं बी झालं. ह्याच्यात काय झालं तर दोघांचं सेमच काहीच फरक नव्हता. दोघांचा प्रोजेक्ट सेमच केला होता. त्याच्यामुळं मला वाटायचं बाबा तो प्रॉब्लेम येईल का, पण नाही प्रॉब्लेम काय नाही आली. त्यामुळं असं नका काय झालं. आता प्रोजेक्ट सबमिशन झाले बघा. आता काय करतोय आता आम्ही चाललोय आता ह्या हॉल तिकीट आणाय. म्हणजे हॉल तिकीट आपण घेतले, पण आता ह्या नितीनचं ह्याचं हॉल तिकीट आणायचं चालतंय. तर थोडं सांगशील का आपल्याला कसं काय विचारलं सरांनी? सरांनी बेसिकच माहिती विचारली सगळी. काय विचारलं? ते आपल्या मध्ये जी माहिती होती शिवाजी महाराजांबद्दल, ते डायरेक्ट म्हणले तू जे आता जी माहिती दिली ती सगळी सांग किंवा तू काय माहिती बोलली ह्याच्यामध्ये. तर मी तेवढंच सांगितलं. तुला पहिला प्रश्न काय विचारला? पहिला प्रश्न असा विचारला की तुझं नाव सांग, म्हणजे तू कोणत्या वर्षाला शिकतो हे सांग. अजून मी तेवढंच सांगितलं. नंतर आणि नंतर त्यांनी बुक बघितलं पूर्ण. बुकमध्ये ते बघत गेले, बुक बघत गेले. मला फक्त विचारलं की तू हजार काय दिले तेवढं सांगितलं. मी तेवढं सांगत राहिलो. ओके म्हणले, काय अडचण नाही, तू जाऊ शकतो म्हणले. जाऊ शकतो. तुला ते संदर्भ सूची तुला म्हणलं होतं वेबसाईटबद्दल तुला काय तो प्रॉब्लेम आला होता वेबसाईट. कारण का कसं भावनं संदर्भ सूची ह्यानं वेबसाईट टाकली होती, मी पुस्तकांची नावं टाकली होती. तर तुला काय प्रॉब्लेम नाही ना आला? मला काहीच प्रॉब्लेम आला, त्यांनी बघितलंच नाही संदर्भ सूची. ते एक बरं आहे बाबा. मला वाटायचं प्रॉब्लेम येईल म्हणून, पण नाही आपल्याला काय प्रॉब्लेम काय आला नाही. तर काय करू आता, हॉल तिकीट घ्यायचं आहे. तर तुम्हाला लावतो बॅक कॅमेरा सगळं काय दाखवतो. घेते भाऊ हॉल तिकीट वाहन. आता मित्रच होते नितीन भाऊ. नितीन भाऊ बघू त्याचं क्लिनेस आहे. मला काय वाटायचं काय माहिती आहे हॉल तिकीट घेतोय बघा ना. तर मित्राचं हॉल तिकीट आहे. थांबलो कॉलेजमध्ये बघा. आता झालंय बघा, झालंय पूर्ण. आता सगळं झालं बघा, सगळे दिवस झाले. मस्तपैकी आता घरी जायचं. मस्तपैकी नितीन भाऊचं हॉल तिकीट घेतलेलं आहे. चल पॉवरचा आता घेऊ आपलं सागर पॉवरचा आपल्या. असं ते काय डिटेल मी बी दावलं सगळं. काय डिटेल काय असं काय होणार आहे? आता हे काय म्हणते डिटेल असते तर डिटेल असते तर काय नका नितीन भाऊला काय कसंच बोलतोय. आता भाऊचं आता हो का हॉल तिकीट घेतलंय. चला आता बाहेर जाऊ आपण. चला पाणी नाही तिथं काय आहे कुठं पाणी आहे? हे तसं नको, चल बाहेर चल रे तू सांगितलं. आता भाऊन काय करू, आता जातोय आम्ही आता बाहेर. थोडा थंड घेऊ. चला थंड घेऊ. चला कॉलेजचं झालं तर पवार तो इथं एवढं लांब कार घेतलं, एवढं लांब ॲडमिशन. सांगशील का थोडंफार? बेगूनवर नाही एवढं लांब 5-6 किलोमीटरवर यायचं राव, सोपं आहे का? प्राचार्य कोणचे? जेवण सर्व दे. ते आमच्या वडिलांचे खास मित्र आहेत. होय, त्यामुळे इथं ॲडमिशन टाकली तर काय लय लांब अंतर आहे रे, म्हणून 55 किलोमीटर यायचं सोपं नाही. मग येत असं उन्हाचं त्यातनं यायचं लय मुळा हवं त्या उन्हाचं. होय नितीन भाऊ आपले कसं ठेवते सॅकमध्ये. बरं असेल काय भावना. आता जातोय बाहेर. आता बाहेर जातोय आता. हो का चाललोय बाहेर. आता कॉलेजचा सगळा एरिया भावना. आता काय जुनी आठवण येते भावना. आता पहिला पेपर कोणचा आहे 18ला? चाललोय बघा भावना बाहेर. 18 तारखेला पेपर आहेत. 18 तारखेपासून आहेत तर कॉलेजवरच ब्लॉग आहेत. होय नितीन भाऊ. पाहून तुम्हाला एक सांगू का,
आमचं पेपर झालं काय करतो माया नितीन मी सगळंच येतो हे उठला की मी उठतो मी नाही उठलं की हे मी उठत नाही होय नितीन भाऊ हां बस चल काय करू आपण आता थंड विंड घेऊ हा काय थंड विंड सगळं घेऊ आता हे तुझ्या हातात तर असं तर दिसतंय का सांग बोल. काय करू आता तुम्हाला दाखवतो का ह्या रॉयल आता ह्याच्या मित्राची रॉयल रॉयल सगळं काय दाखवतो दिसतंय नेट दाखवतो तुम्हाला सगळं एरिया 350 का सागर किती सेक्शनची गाडी इकडे सागर पवारची गाडी सागरची गाडी बघा सागरची गाडी आता 350 नाही 500 cc 500 cc बघून घेऊ शकतो 500 cc बघितला बघून घेऊ शकतो तुम्ही 500 cc 500 cc पाहून 500 cc हे 500 cc पाहून हां तर काय झालं भावांनो आपण बघितलं दाखवलं तुम्हाला घरनं स्टार्टिंग ते एंडपर्यंत तुम्हाला दाखवलं प्रोजेक्ट हे आपण छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल प्रोजेक्ट केला होता छत्रपती शिवाजी महाराजांची सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवली शेअर केली आणि कशी प्रोजेक्ट बनवला कसं आपण सबमिशन केला सरांनी आपल्याला नाही एवढं काय यायचं जास्त प्रश्न विचारला नाही मी काय केलं जास्त जरा हिंदूचा मुद्दा जास्त उचलला आणि त्यामुळे काय झालं सरांनी जरा मला एक थोडं वेगळं विचारलं आणि त्यात मला जास्त विचारलं जास्त त्यामुळे नाही काय विषय सर बी आपले चांगले होते जे आपले एक्स्टर्नल होते ना काळे सरांच्या अदर अजून एक एक्स्टर्नल होते तर त्यांनी मला जास्त विचारलं की असं थोडंफार जास्त बाहेरचं विचारलं हिंदूंचा मला शब्द माहीत नव्हता सर हिंदूंचा कधी केला होता म्हणजे कोणचा शब्द केव्हा आला हिंदू मी सांगितलं बौद्धांच्या आत आला होता मला वाटलं हिंदू धर्म विचारते पण सरांनी काय म्हणले होते हिंदू शब्द केव्हा आला तर हिंदू धर्म मला शब्द माहीत नव्हता तर सर काय म्हणले हिंदू शब्द सर सिंधू लोकांनी दिलाय सिंध लोक म्हणजे भाऊ आपले हे आहे काय पंजाबमधील सिंध जे आहे ना भाग पंजाबमधला जे पंजाब म्हणजे पंजाब दोन आहेत भाऊ आपले भारतातले पंजाब आणि पाकिस्तानमधले पंजाब सिंध ही जर आपली जेव्हा भारताची फाळणी झाली ना पंजाब सिंध वेगळा प्रांत झाला आणि हे आपले वेगळं पंजाब झाले त्यामुळे भावाने सिंध लोकांनी हिंदू धर्माला हिंदू शब्द दिलेला त्यामुळे भावानं ही मला माहीत नव्हतं जसं असेल तसं प्रोजेक्ट सबमिशन केला सरांनी असं हे आधीच केल्या होत्या तर भावना आज आपण आलो तो कॉलेजवर एक्झाम होती तुम्हाला घरनं ते स्टार्टिंग ते एंडपर्यंत तुम्हाला सर्व डिटेल शेअर केली कसं का प्रोजेक्ट बनवला काय तुम्हाला डिटेल शेअर केली तर भावना भेटूया आता उद्या डायरेक्ट उद्या कोणत्या ब्लॉग हिंदी ब्लॉगमध्ये ते 39मध्ये कुठं होईल कधी होईल सांगता येत नाही भावना तर आता मग 18 तारखेपासून एक्झाम चालू होणार आहे तुम्हाला वेळापत्रक बी शेअर केलं कसा कुठलं दाखवले एक्झाम आहे आता आपले 18 ते 21पर्यंत एक्झाम आहे तर डायरेक्ट आता काय करू 18पासून कॉलेजवर ब्लॉग होणार आहे ते 5-6 दिवस कॉलेजवर ब्लॉग होतील उद्या आता मग कुठं राहणार होईल घरी होईल काय सांगता येत ना तर भेटूया डायरेक्ट आता उद्या डे 39मध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले डेलीचे कंटेंट येतील भावांनो तर भेटूया भावांनो डायरेक्ट उद्या जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो हर महादेव भावांनो